फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. ख्रिसमस तोंडावर आलेला आहे आणि आपण ख्रिसमससाठी स्टार शेपचं खूप महत्व असतं म्हणून बेबी स्लीपिंग बॅग करणार आहे आणि ती सुद्धा स्टारच्या आकाराची स्टार शेप बेबी स्लीपिंग बॅग. अतिशय सुंदर दिसते ही बॅग आणि याला इथे ओपन असतात बटणं लावलेले आहेत आपण आणि छान आपल्याला बेबीला ठेवायला मोकळं होतं. त्यामुळे इथे बेबीचं डोकं राहील आपल्या आणि इकडे 2 हात आणि हे 2 पायासाठी. फक्त 160 ग्रॅम मध्ये झालेले हे सुंदर गिफ्ट आयटम आहे. तुम्हाला कोणाच्याही बारशाला जायचं असो, बेबी शॉवरला जायचं असो, तुम्ही हे त्यांना गिफ्ट देऊ शकता. आपल्याकडे जसं डोहाळजेवण वगैरे असतं त्या टाईप, तर तेव्हाही तुम्ही हे गिफ्ट देऊ शकता. अतिशय सुरेख, तुम्हाला नक्कीच आवडेल हे खूप करायला. आपण जी केलेली आहे ही आपण 6 महिन्यासाठी 6 ते 9 महिन्यासाठी या मापाची केलेली आहे. तुम्ही याहून मोठी किंवा याहून लहान सुद्धा करू शकता. कारण मी तसं व्हिडिओ सांगितलंय की तुम्हाला जेवढी लांबी हवी असेल तिथपर्यंत हे वाढवत जायचं आणि मग कसं पुढचा भाग करायचा हे सगळं व्हिडिओ सांगितलेलं आहे. तर तुम्हाला हव्या त्या लांबी रुंदीची तुम्ही करू शकता. ही जी आहे ती 6 ते 9 महिन्याच्या मापासाठी आहे. तर चला आपण पटकन बघू याचं पॅटर्न. पण पॅटर्न बघण्यापूर्वी तुम्हाला आवडलं असेल तर आधीच लाईक करा, थंब दाबून शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला आपण बनवू ही बेबी स्लीपिंग बॅग. त्याच्या आधी यात बेबीला ठेवून दाखवते मी तुम्हाला बाहुलीला की कशी दिसते. आता बघा, ही बाहुली ठेवल्यावर इतकी सुंदर दिसते आपली ही बेबी स्लीपिंग बॅग. मला वाटतं तुम्हाला खूपच आवडलं असेल. चला आपण पटकन आता याची सुरुवात करू. हे स्टारच्या आकाराचं बेबी ब्लँकेट करण्यासाठी ही लोकर घेतली आहे आपण. वर्धमान मिलेनियम आहे साधी आणि सुई घेतली आहे 3.5 mm ची. तर सुरुवात करू आपण 4 चेनची रिंग करून. एक स्लिप नॉट केली आपण आणि 4 चेनची रिंग करून घ्या. 1 2 3 आणि 4. पहिल्या चेनशी स्लिप स्टिचनी याला जोडून घेऊ. ह्याची रिंग तयार झाली 4 चेनची. आता या रिंग मध्ये आपल्याला काय करायचंय, 2 डबल क्रोशे 1 चेन असं 4 वेळा करायचंय. तर पहिला डबल क्रोशे 3 चेनचा केला मी. त्या रिंग मध्येच परत दुसरा डबल क्रोशे म्हणजे दोऱ्याचा वेढा घेतला पहा आपण, रिंग मध्ये घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 3 टाक्या सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन 3चे 2 2चा 1 म्हणजे हे झाले 2 डबल क्रोशे. पहिला 3 चेनचा होता, मग 1 चेन, परत 2 डबल क्रोशे, असं 5 वेळा करायचंय. मी मग अशी मला वाटतं चुकून 4 वेळा म्हटलं. 2 डबल क्रोशे केले, परत पुन्हा 1 चेन, पुन्हा 2 डबल क्रोशे, असं 5 वेळा करा. 2 डबल क्रोशे 1 चेन, 2 डबल क्रोशे 1 चेन, 2 डबल क्रोशे केले, 1 चेन. 3दा झालं माझं करून. आता आणखीन 2दा करू आपण. 2 डबल क्रोशे 1 चेन असं 5 वेळा करून झालं आपलं. शेवटची 1 चेन केली मी आणि पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे पहिला डबल क्रोशे 3 चेनचा आहे, तर यातल्या 3ऱ्या चेनशी स्लिप स्टिचनी जोडायचं आहे आपल्याला. 3ऱ्या चेनशी स्लिप स्टिचनी जोडून घेऊ. म्हणजे हा पहिला राऊंड आपला पूर्ण झाला. आता दुसऱ्या आणि त्याच्या पुढच्या प्रत्येक राऊंडला काय करायचं आहे आपल्याला की 2 टाके वाढवायचे आहे. हे 2 डबल क्रोशे आहे ना, 2 गॅपच्या मध्ये 1 चेनच्या 2 गॅप आहे, त्यामध्ये 2 डबल क्रोशे आहे. तर या 2 डबल क्रोशेचे 4 करायचे आपल्याला. म्हणून आपण पहिला डबल क्रोशे अर्थातच 3 चेनचा, दुसरा डबल क्रोशे याच टाक्यात करू आपण पुन्हा. म्हणजे पहिल्या टाक्यात आपण 2 डबल क्रोशे केले आणि दुसऱ्याही टाक्यात 2 डबल क्रोशे करू. म्हणजे 2 टाके वाढले आपले, 4 झाले आता डबल क्रोशे मध्ये. 4 डबल क्रोशे, परत 1 चेन आणि असेच पुढेही 4 डबल क्रोशे. मग 4 कसे करणार आपण, तर हे 2 टाके आहेत, प्रत्येकात आपण 2 डबल क्रोशे करत आहे. 1 त्याच टाक्यात हा दुसरा डबल क्रोशे, डबल क्रोशे 2 इन बोथ ऑफ द स्टिचेस, डबल क्रोशे स्टिच म्हणजे हे 4 डबल क्रोशे झाले. वी हॅव 4 डबल क्रोशेस, 1 2 3 4 अँड देन चेन 1 गॅप, चेन 1 स्पेस. आता असंच पुढे या दोघांवर, या टाक्यात 2, या टाक्यात 2 डबल क्रोशे, 1 चेनची गॅप, असा पूर्ण राऊंड करून घ्या. बघा, 2 डबल क्रोशे 1 चेन असा पहिला राऊंड होता 5 वेळा. तर आता दुसरा राऊंड काय झाला आपला, तर 4 डबल क्रोशे 1 चेन, 4 डबल क्रोशेचे गट आणि 1 चेन. तर हे असं 5 वेळा केलं आपण
आणि शेवट पहिल्या डबल क्रोशेत म्हणजे तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने आपण याला जोडतोय. आता असं प्रत्येक राऊंडला 2-2 डबल क्रोशे वाढवायचे. जसं 2चे 4 केले मध्ये, तर आता 4चे 6 करायचे आहेत. मग 6 कसे करणार आपण, तर या पहिल्या आणि शेवटच्या या 2 टाक्यांमध्ये 2-2 डबल क्रोशे करू, मधल्यांमध्ये 1-1 करू. तर या पहिल्या टाक्यामध्ये 2 डबल क्रोशे करतोय आपण. 2 डबल क्रोशे एकाच टाक्यात केले. मधल्या दोन्ही टाक्यात 1-1च डबल क्रोशे करणार आहे. तर हा दुसरा टाका आहे, यात 1 डबल क्रोशे, तिसरा डबल क्रोशे आहे त्यावरही 1च डबल क्रोशे, आणि हा जो चौथा डबल क्रोशे आहे यावर पुन्हा 2 डबल क्रोशे. म्हणजे आता जिथे 4 होते डबल क्रोशे तिथे आता किती झाले, 6 डबल क्रोशे झालेत. बरोबर. मग एक चेन, पुन्हा असंच या 4चे 6 करायचे. म्हणजे पहिल्यात 2, शेवटच्यात 2 आणि मधल्यात 1-1. तर पहिल्या याच्यात 2 डबल क्रोशे, 1 आणि 2. दुसऱ्या आणि तिसऱ्यात 1-1, 1, पुढच्या टाक्यातही 1 डबल क्रोशे, आणि या चौथ्या ह्याच्यात परत 2 डबल क्रोशे, 1 आणि 2. मग एक चेन. पहा आता परत 6 डबल क्रोशेचे गट झाले आपले. 6 डबल क्रोशे, 1 चेन, 6 डबल क्रोशे, 1 चेन. आता हेच रिपीट करा अजून 3 वेळा. म्हणजे या 4 पैकी पहिल्या आणि शेवटच्या टाक्यात 2-2 डबल क्रोशे, मधल्यात 1-1 आणि नंतर 1 चेन. म्हणजे आपला हा राऊंड असा होईल की 6 डबल क्रोशे, 1 चेन, असं 5 वेळा. आता या तिसऱ्या राऊंडमध्ये आपण काय केलं, 4 डबल क्रोशे होते त्याचे 6 केले. म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या 2-2, मध्ये 1-1. त्यामुळे हा राऊंड झाला 6 डबल क्रोशे, 1 चेन.